हॅलो गाईज, आज आमच्या आमच्या आईदादांचा आईदादाचा बड्डे आहे. तर त्यानिमित्ताने आम्ही थोडी एन्जॉयमेंटसाठी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तर आता दुपारचा कार्यक्रम आहे. दुपारचा कार्यक्रम असा आहे की आम्ही काय केलं, चिकन चिकन 65. तर व्हिडिओमध्ये बनून राहा. तुम्हाला सगळी प्रक्रिया बघायला मिळेल. एन्जॉय करा. स्टे ट्यून. तर चिकन 65 रेडी झालेलं आहे, आपण बघणार आहेत. खाणाऱ्या माणसांना विचारूत कसं लागायलंय. एकदम बढिया, अति मस्त, सुंदर. अति सुंदर. चिल्ल्या पिल्ल्यांना विचारूत. ए चिकन 65 खायचे तुम्हाला आज? खायचंय ना? 2 मिनिटं थांबू. ठीक आहे. हे घे. कसं आहे दीदी? टेस्टी. मयुरी कसं आहे? तन्मय? क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. वा वा वा. वेगवेगळे. जानू, प्राचू, मस्त. लड्डू, अन्ना, मस्त एक नंबर. तुम्ही मस्त मस्त म्हणाला, पण काकाचं बघा कसं घुमून व्हायलेत काका. आपल्याला मिळाली टेस्ट, पण काकाची व्हायली एनर्जी वेस्ट. खायला मिळाले बेस्ट. आता सगळे करत आहेत रेस्ट. वर लावले नेस्ट, खाली करत आहे टेस्ट. आणि सगळे करत आहेत टेस्ट. उद्या राडा. एकच नंबर पाडा. थंड होऊ द्या. थंड सुद्धा होऊ दे. आधी आधी कसं झालंय? आवडलं तुला? लड्डू तुला आवडलं? सार्थू कसं झालंय? छान. अरे बोल ना काहीतरी. कुणी केलंय? कोणी केलंय? कुणी केलंय? मामा. कोणत्या मामाने केलंय? त्याला काढू. हा? नेक्स्ट स्टेप इज ब्ल्यू लगून. देखो बनवलंय ब्ल्यू लगून आम्ही. येस. चला मम्मी कसं झालंय? छान छान. कसं झालंय? कसं झालंय मामी? ओ बडी मामी. ए हात काढ ग तुझा. मामी कसं झालंय? छान झालंय. आंटी कसं आहे? छान आहे का? ओ छान आहे का? थांबा जरा. छान झालं. तर बर्थडे बॉय आणि बर्थडे गर्लची एंट्री झालेली आहे. घर हे माझे आनंदाचे दाराशी सुरेख नक्षी जोडीत जाती मना मनाला नात्यांचे हळवे पक्षी दाराशी सुरेख नक्षी या वातीला वात मिळूनी आसमंत उजळी सांगते कथा घराची. हाय गाईज, वेलकम बॅक. आता नेक्स्ट मेनू आहे चिकन 65 नंतर बिर्याणीचा. हे बघा आमचे मधले मामा कांदा कापत आहेत, मै टमाटर कापत आहे, मामी 2 नंबरच्या मामी लता मामी ह्यांच्या मामी. ह्या मामी आता काय करणार आहेत त्या तुम्हाला थोड्या वेळाने सांगतील. ह्यांना प्रोटेक्शन करतात. हो ह्या मामी ह्यांना याचं प्रोटेक्शन protection करतात. आणि ह्या आहेत
मोठ्या मामा आणि हे त्यांच्या हे कन्या हा, त्यांच्या कन्या ह्या हे जे मधले मामा आहेत ना आता दाखवलेत हे त्यांच्या कन्या हा. आहेत त्या कांदा काढत आहेत आणि हे सगळ्यात छोट्या मामाचे हे बारके चिरंजीव हा, ही जे काय बोलते ते बोलतच नाही ते काहीच बोलत नाही ह्या आमच्या आहेत मोठ्या मामी ज्या बिर्याणीसाठी तर भात आणि शिजवतात ती- मस्त चुलीवर आणि त्या कशा आहेत परफेक्ट आहेत बिर्याणीमध्ये येस बिर्याणी खावी तर मोठ्या मामीच्या हातची खावी वा आणि त्यांचे चिरंजीवी आणि हे त्यांचे चिरंजीव आहेत हे बघा कळलं का चला नंतर भेटू आता आम्ही तयार व्हायला जात आहोत आणि तुम्ही आता नंतर बघा आम्ही कसे तयार होतात ते आणि वेट फॉर द सरप्राईज बाय मी आणि माझी मम्मी आई दादांच्या बर्थडेसाठी रेडी सगळे रेडी झालेले आहेत मामी रेडी आहेत तुम्ही या ह्या दोघी जणी खाली बसल्यात बघा आई रेडी झाली आहे आई बर्थडे गर्ल रेडी आहे ये कोण आहे का येस कोणीच नाही मी आहे जानू आमची जानू किती क्यूट झाली रेडी बघा ती मागं ओढणी नाही म्हणून ओढलाय पण तरी पण छान दिसायली ओढणीची गरज नाही असं मला वाटतं चला आता आपण जाऊयात बर्थडे बॉयकडे बर्थडे बॉय कसे रेडी झालेत बघूयात ओ माय गॉड फायनली बर्थडे बॉय पण रेडी आहेत हॅलो बर्थडे बॉय रेडी आहेत दादा येस मामा मामा पण रेडी तर आपण थोड्याच वेळात बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आणि बिर्याणीचा स्मेल खूप छान येतोय बिर्याणी रेडी झाली आहे ओ ओ स्मेल खूप छान येतोय लेट्स सी देअर सरप्राईज रिॲक्शन मी आई दादांच्या जुन्या फोटोंचा एक व्हिडिओ तयार केला तो व्हिडिओ सुरू झाला आणि काही क्षणात त्या आठवणींमध्ये सगळेजण हरवून गेले आई दादांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती थोडासा आनंद थोडीशी होती त्या क्षणी मला जाणवलं की आठवणी किती पॉवरफुल असतात या भैयांनी आई दादाला इतका सुंदर फेटा बांधला की फेटा बांधल्यावर आई दादा इतके रॉयल दिसत होते खूप छान कसं वाटायला तुम्हाला छान वाटायला व्हिडिओ आवडला तुम्हाला खरंच का तुम्हाला फेटा बांधला बघा किती छान दिसायला तुम्ही चला खोपाहित मायेची पाखर काडी काडी जमवून हित बांधायला या घर हे कौल माया ममतेची अन विश्वासाच्या भिंती आला सोसाट्याचा वारा तरी नाही त्याची भीती दृष्ट लागुना कुणाची असा सोन्याचा संसार सहकुटुंब सहपरिवार सहकुटुंब सहपरिवार
आजचा आमचा आई दादाचा वाढदिवसाचा कार्यक्रम खूप छान झाला आणि खूप आम्ही आनंदी आहोत. खूप मज्जा आली, खूप एन्जॉय केला. अशा प्रकारे आमचा आज आई दादांचा बड्डे सेलिब्रेट झाला. आता आम्ही सगळेजण जेवायला बसणार आहोत आणि सगळे आता जेवण्याची तयारी करत आहे. खूप जास्त मस्ती पण केली आणि भूक खूप जास्त लागली आहे आणि बिर्याणीचा वास खूपच छान येतोय. आणि मग आम्ही जेवण करून तुम्हाला भेटू. बाय.